तुम्ही जर मराठी हे का होत तुम्ही राहता तुम्ही असताना इथे बँकेत असं नाही दिसायला पाहिजे ना. पण तुम्हाला 2 दिवस मागतायत, आम्ही 5 दिवस देतो. 5 दिवसात जर इथे काय आज आम्ही हात जोडून आलोय, परत येणार तेव्हा हात सोडून येणार, त्यावेळेला तुम्ही बोलायचं नाही. आमची तुमच्याकडे विनंती आहे आणि सन्माननीय राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते झालंच पाहिजे. होणार करू विरोध ते काय आम्ही ऐकणार नाही. आणि आरबीआयच्या गाईडलाईन्स आहे, तुम्ही आरबीआय तुम्ही वाचता ना. हे काय आता तुम्हाला आम्हाला दुर्दैव आहे की मराठी माणसालाच हे पुस्तक द्यावं लागते व्याकरणाचं. हे पुस्तक घ्या आणि इथून सुरुवात करतो. हे तुमच्याकडे किती काय स्टाफ काय स्टाफ आहे तुमचा? इथे किती लोक आहेत? कोण कोण आहेत ते? आमच्याकडे म्हणजे 20 मराठी, बाकी सगळे इथे आल्यावरती मराठी बोलतात. सगळे मराठी बोलतात. दुसरी गोष्ट तिथे बाहेर तो इंग्लिश मराठी थांबतोय मराठी म्हणत नाहीये मराठी. मला सही करून द्या. एक मिनिट रवी सोना साहेबांनी हे पुस्तक मुद्दाम दिलंय. हे कांबळी साहेब आहेत, पण यांचं इथे आता मी नावाची प्लेट बघली ती पण इंग्लिश मध्ये. तर सुरुवात त्यांना आम्ही अशी केली की साहेबांपासून सुरुवात करूया की तुम्ही जरा हे बघा. आता साहेब तुम्ही आमच्या सोबत आम्हाला दाखवा बँकेत काय काय चाललंय. आम्हाला बोर्ड सगळे बघायचे, तुमच्या सोबत बघायचं. चला हे ना बाहेर जाऊ दे. कॅलेंडर पण मराठीत नाही. हे बघा कर्नाटकातील कांबळी साहेब हे चालणार नाही. महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी इंग्रजीचा वापर आहे त्याच्यावर मनसे आक्रमक झालेले आणि 5 दिवसाचा आहे तो मनसेने दिलेला आहे. त्यामुळे आता हात जोडून आलेलो आहोत. पुढच्या वेळेस हात सोडून येऊ अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात आहे. राईट आहे ना. मराठी अधिकारी आहेत. बोर्ड घे, बोर्ड दाखवता सर. मराठीच्या मुद्द्यावर आपण अरे शिवाजी महाराज को किस प्रकार से शिवतीर्थ बोला था कि मराठी का जो वापर है वो महाराष्ट्र में होना चाहिए. इसके लिए आज हम लोग आए थे आज कि महाराष्ट्र में मराठी बोलिए. ये बोलना हमें दुर्भाग्य लगता है, हमें समझते हैं, क्योंकि महाराष्ट्र में मराठी बोलना अनिवार्य है. सब लोग ने मराठी में बात करना चाहिए. अभी हम लोग ने देखा अंदर मराठी कुछ भी नहीं है, सब इंग्लिश और उनका वो कर्नाटक लैंग्वेज में है. इसके लिए मैंने उनका जो नेम प्लेट था वो भी हटा दिया. बाद में ये बोर्ड था ये भी हम लोग ने हटा दिया. उनको बोला है, वो लोग ने 3 दिन के अंदर बोले. हम लोग 5 दिन अल्टीमेटम दिया. 5 दिन के अंदर अगर नहीं होता है तो बैंक में हम हमारे मन से स्टाइल आएंगे और उनको जो सबक सिखाना हम लोग सिखाएंगे. कर्नाटक बँक आहे, खास करून पहिलाच वाद आपला कर्नाटक बँकेला म्हणजे कर्नाटकाला तुम्हाला माहिती आहे मराठीची अलर्जी आहे लोकांना, म्हणून आज आम्ही इथे आलोय. त्यांना आपण इथे आल्यानंतर लक्षात आलं की जे बँकेचे प्रमुख म्हणजे व्यवस्थापक आहेत ते मराठी आहेत, कांबळी आहेत. म्हणून थोडासा आमचाही थोडासा आम्ही थोडा राग आहे केला. पण बँकेत बघितलं तर सगळं इंग्लिश मध्येच आहे. तर त्यांना आम्ही आता सांगितलं प्रेमाने, आज बोला आज जोडून उद्या आज सोडून येऊ. तेव्हा त्यांना 12 घडीचं पुस्तक दिलंय की हे पुस्तक घ्या, याच्यात मराठी काय काय लिहिलं जातं त्याच्यात बघितलं त्यांनी सगळं इंग्लिश मध्ये. हेल्मेट काढा तुम्ही,
हिंदीमध्ये लिहिलंय, पण बोललो ना मराठीचा ह्या लोकांना काय त्रास आहे मला माहित नाही. परंतु आज सांगितलंय ज्यावेळेला आम्ही एक आठवड्याने येऊ तेव्हा जर इथे हे आम्हाला दिसलं नाही, जर मराठी बोर्ड वगैरे दिसले नाहीत, तर मग तुम्हाला बाकी काय सांगायला नको कोणाला. आम्ही आमच्या पद्धतीत काम करणार. बँक याचा अर्थ असा नाही की यांनी काही करायचं. महाराष्ट्रात तुम्ही येताना आरबीआयच्या गाईडलाईन्स आहेत, त्याचा मराठीचा वापर हा झाला पाहिजे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण सांगितलं ना, आता जर आमच्या राजसाहेबांनी सांगितलंय तर मराठी हे सर्व बँकेमध्ये झालंच पाहिजे. आमचा आग्रह आहे, नाही अट्टहास आहे की तुम्हाला करायचंच आहे आणि ते आम्ही करून घेणार. सीमा भागामध्ये जास्त प्रमाणात पाहिलं जातं मराठी माणूस गेल्यानंतर कंडक्टर असेल किंवा बस चालक यांना मारहाण होते कन्नड भाषेवरून. त्यामुळे आता कुठेतरी या कर्नाटक बँकेमध्ये सुद्धा मराठीची सक्ती असते. करावं लागणार त्यांना. इथे महाराष्ट्रात आहे ना, महाराष्ट्रात ते धंदा करताय ना, व्यवसाय करताय ना, तुम्हाला करावंच लागणार. ते तुमचं काय ते तुम्ही तुमच्या तिकडे बघा. इथे महाराष्ट्रात तुम्ही व्यवसाय करताय तर मराठीचा मान ठेवला गेलाच पाहिजे. मराठीचा अवमान आम्ही सहन करणार नाही. त्यांचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी मराठी भाषेचा मान ठेवलाच पाहिजे आणि ते आम्ही त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांनी मान्य केले. ते तुमच्या समोर देखील बोललेत, कॅमेऱ्यासमोर बोललेत की हे मी करणार आणि त्यांना ते करावंच लागणार आहे. कोणकोणत्या गोष्टी अशा निदर्शनास आल्या जेणेकरून या ठिकाणी मराठी नाहीये वारंवार सांगावं लागतं? तिथे आपले जे कॅलेंडर असतं आपलं, जे तारखा वगैरे ते पण मराठीत नाहीये. कुठलीच गोष्ट मराठीत नाहीये. सूचना फलक मराठीत नाहीये. त्यांचे ते डेस्क वरचे ते नंबर आपले हे असतात, नावाचे हे असतात पाट्या, त्या मराठीत नाही आहेत. मॅनेजरची पाटीच मी बघितली ती इंग्लिश मध्ये होती, ती मी त्वरित ती काढून टाकली. त्यामुळे ही पहिली काढून टाका. ठीक आहे, त्यांना बोललो पहिली मराठी, एक साइड मराठी ठेवा. एक तुम्हाला इंग्लिशच्या बद्दल प्रेम आहे, तुमच्या त्या भाषेबद्दल प्रेम आहे तर ते करा, परंतु एक साइड मराठी ही असलीच पाहिजे.